गुड मॉर्निंग. कोलकास एलिफंट सफारी पार्ट 2 मध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे. आज सफारीला सुरुवात केली आणि हलत-डुलत सदाहरित जंगल बघत असताना, घनदाट जंगल बघत असताना आमची सवारी पुढे सुरू होती. आणि 3-4 महिन्यापूर्वी मी एक इंटरव्ह्यू बघितला होता आनंद शिंदे यांचा, की ते कसं हत्तींशी बोलतात किंवा हत्ती कसे असतात आणि हत्तींच्या गमती-जमती. तर तेव्हापासून मला हत्तींबद्दल ना जाम उत्सुकता होते. आणि त्या उत्सुकतेपोटी मी माहुताला बरेचसे प्रश्न विचारले, की या हत्तीचं वय काय आहे? याचं नाव काय आहे? यांच्या सवयी कशा असतात? आणि हे कसे वागतात? सगळं काही. तर त्यांनी सांगायला सुरुवात केली, की या हत्तीचं नाव आहे लक्ष्मी. आणि ही लक्ष्मी आहे 50 वर्षांची. हो. आणि माहूत म्हणून ही याची तिसरी पिढी आहे. जवळ-जवळ याच्या आजोबांपासून तेच माहूत म्हणून याला ट्रेनिंग देतात. हे जेव्हा अगदी लहान असतात 4-5 वर्षांचे हत्ती, तर तेव्हापासून यांचं ट्रेनिंग सुरू होतं. आणि या सगळ्या हत्तीणीच आहेत, फिमेल्सच आहेत. इथे कोणी मेल नाहीये. इथे यांच्यासाठी खास बांबूचे जंगल तयार करण्यात आले आहे. त्यात ते खातात, पितात, शिशू करतात. आम्ही तेही बघितलं आणि मग ते हट्टीपणाही करतात, की नाही मला याच रस्त्याने जायचंय, मला त्या रस्त्याने नाही जायचंय, असंही या करतात. आणि एक छान निरागस वाटले. इतके मोठे अवाढव्य प्राणी आहेत, पण अगदी लहान बाळासारखे वाटतात. मला तरी तसेच वाटले आणि तसंच ते वागतही होते, की नाही इकडे नाही जायचं, नाही तिकडे नाही जायचं. आणि त्याला डास चावत होते, तर तिने काय केलं होतं, की हातात एक फांदी घेतली आणि तिने ते ते डास हकलत होती. आणि त्यांना फिरायला फार आवडतं. त्यात स्वतः एवढा मोठा प्राणी आहे, पण त्याला रोज संध्याकाळी ते सोडून देतात. मग ते फिरतात आणि मग ते स्वतः येतात किंवा हे लोकं त्याला शोधून आणून परत रात्री बांधून ठेवतात. तर अशी आमची सफारी खूप छान झाली. आम्ही म्हटलं, "थँक लक्ष्मी."